मनू आज सकाळी सकाळी किचन मध्ये? ओ, अनिकेतसाठी काही स्पेशल नाश्ता वगैरे बनवणार आहेस वाटतं? असं काही नाही आहे ताई. कॉन्फरन्स साठी सकाळी लवकर उठले होते, आता आवरले तर म्हटलं जरा किचन मधलंही आवरू. तसंही किचन मधल्या सगळ्या गोष्टींना तुझीच सवय आहे, मग जरा माझी पण ओळख होऊ दे ना. ते इथे दे, याची काहीही गरज नाहीये. तू दिवसभर बाहेर काम करत असते तेव्हा मी म्हणते का मला करू दे तुझं काम, मला करू दे म्हणून? असू द्या ताई, सरक ठेव म्हणते ना मी करणार. ताई असं करतेस तू, तुझ्या लाडामुळे बिघडणार आहे मी. मग सासरकडचे म्हणतील मुलीला किचन मधलं काहीच येत नाही. तुझी सासू आहे ना, तुला किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. उषा मावशी आहे ना, सगळं आनंदाने करेल बघ किचन मधलं. काय ग, काय बोलताय माझ्याबद्दल? काही नाही ग उषा मावशी, ही मनू आहे ना आपली, तिला तुझ्यासारखं सुगरण व्हायचंय. ते लग्न झाल्यानंतर सासरकडच्या लोकांना खुश ठेवायला ग. अगं बाय माझे, अगं सुगरणच आहे ती. आणि मनी माव, सुगरण बनणं काय कठीण नाही. हे बघ, आपली माणसं असतात ना, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या आणि लय प्रेमानं बनवायचं. अगदी आपला जीव ओतायचा त्या स्वयंपाकात. आणि 4 जणांना विचारत नाही बसायचो एवढं टाकू एवढं टाकू. 17 सुगरणीन भोपळा आणि असं होतं. कळलं तुला कसं सुगरण बनायचं? चला वा आता बाजूला, माझं किचन द्या माझ्या ताब्यात, मला करू द्या काम. उषा मावशी तुला काम करू देते का? नाहीच करू देणार. मी तर ठरवलंय, म्हणजे माझी सून जेव्हा माझ्या घरात येईल ना, आता माझी सून पण शिकलेलीच असणार ना, MBA आहे माझा पोरगा, तर मी माझ्या सुनेला सांगणार आहे, बाई ग, घरात बसायचं नाही, तू बाहेरचं जग बघ, बाहेरच्या जगात मोठी हो, तुझी जी काय स्वप्न असतील ना ती पूर्ण कर. या काय 4 भिंतीत माझं जग आहे, तिथं मला राहू दे. इथलं मी सांभाळते, तिथलं तू सांभाळ. ते दे चायणी दे. तुम्ही दोघी घेणार ना ग चहा? हो. उषा मावशी, मी काय म्हणत होते, तू ना अनिकेतचं लग्न आता करूनच टाक. मग करणारच आहे, प्रयत्न चालू आहेत माझे. आपल्या मनू सारखी ना एखादी छानशी मुलगी बघ. काय ग, काय झालं? काही नाही काही नाही. उषा मावशी, अनिकेत कामाला गेला असेल ना आता? हो, तो सकाळीच गेला 4 वाजता. 4 वाजता? तो काहीतरी काय ऑफिसच्या कामासाठी नागपूरला गेला ग. 4 दिवसांनी येणार. केवढी घाई केली त्याने मला सकाळी सकाळी, ये दे ते दे, मला सुचत नाही ग हल्ली. किंचाळ बाबांचा अंगारा पण नाही लावू दिला त्याने मला. अनिकेत नागपूरला गेलाय? घ्या चहा घे. थँक्यू. जाता काम करू द्या मला, मला सुचत नाही. चल. मस्त आलाय चहा. मनू, काय झालंय? अनिकेत नागपूरला गेलाय, मला काहीच कळवलं नाही. अगं कामासाठीच गेलाय ना, एवढं काय त्यात, कॉल कर ना त्याला. माझा फोन तो बघ चार्जिंगला आहे. अनिकेत, असा कसा गेलास रे नागपूरला, तेही मला न भेटता? 4 दिवस म्हणजे किती तास, मिनिटं, सेकंद ते माहिती आहे ना तुला? एवढा वेळ मला तुझ्याशिवाय राहावं लागणार आहे? हो पण, आणि असं कसं अर्जंट काम आलं रे तुला? मी काय म्हणतो ते ऐक. मला काही सांगू नकोस, मला काहीच एक्सप्लेनेशन ऐकायचं नाहीये तुझं. तू नागपूरहून आलास ना तरी भेटू नकोस मला, मला प्रचंड राग आलाय तुझा. बोलू नकोस, बाय. मनू, काय ग सकाळी सकाळी कुणाशी भांडते? कुणाशी नाही बाबा, आमच्या ऑफिस मधले ड्रायव्हर आहेत ना, त्यांच्याशी बोलत होते.
तुम्ही कुठून आलात बाबा? अगं मी ATM मध्ये गेलो होतो. ए मनू, मेघा सांगत होती तू कुठल्या तरी कॉन्फरन्स साठी जाते. त्यामुळे हे जरा ठेव. बाबा अहो. राहू दे गे, अजून तुझा पगार झालेला नाहीये ना. ठेव. बाबा आत्ता आहेत माझ्याकडे. अगं ते माझ्या समाधानासाठी. म्हणजे काय माहिती का, मलाच वाटेल की मी मुलींसाठी अजूनही काहीतरी करतोय बस. आम्ही शाळेत जाताना तुम्ही नेहमी हातावर 1 रुपया ठेवायचात ना. कॉलेजला जातानाही पैसे द्यायचात, जपून वापर म्हणून सांगायचात. अगदी आता काल परवापर्यंत सुद्धा गरज लागेल तसे मी तुमच्याकडून पैसे घेत आले बाबा. सगळे लाड करून घेतलेत. आता नको बाबा. तर पैसे कमवायला लागली त्याच्यामुळे माझी गरज उरली नाही. बाबा असं नका ना म्हणू. असं नाहीये. बरं, तुमचा मान म्हणून मी हे 100 रुपये ठेवलेत. हे घ्या. बाबा नाही ऐकणार आम्ही. मी ठेवलेत ना 100 रुपये. हे घ्या. आता तुम्ही माझा मान ठेवायचा. काय काय हे पैसे असू देत तुमच्याकडे. कशाचीही घरी गरज लागली तरी पैसे राहू देत. मुलगी मोठी झाली, बापाला पैसे द्यायला लागली. मुलाला बापाची चप्पल यायला लागली ना की बापाच्या लक्षात येतं मुलगा मोठा झालाय. ती काल परवापर्यंत सगळं हट्टाने मागणारी, माझ्याकडून सगळे लाड पुरवून घेणारी ती मुलगी आज बापाचेच लाड करायला लागली. आमच्या सगळ्यांच्या नकळत अगदी सगळा घराचा भार आपल्या खांद्यावर बिनधास्तपणे घ्यायला लागली. खरंच म्हण, तू इतकी मोठी कधी झाली ना कळलंच नाही का बाबा. काय झालं? गाडी आली नाही का अजून? नाही. आता याचा अर्थ काय समजायचा? काय चाललंय तुमचं? एकतर समर सर आले नाहीत, त्यात भोपेंचा फोन आला होता की ऑफिस मध्ये जाऊन थांबा. चला. काय काय कुठे चाललं सगळे? काय मोरे दप्तर लावून कुठे चालले? कॉन्फरन्सला ना. हा चला आपापल्या जागेवर बसा. सर कॉन्फरन्स आहे ना आज. काय तुम्हाला भोपेने सांगितलं नाही? काय काय भोपे काय का सांगितलं नाही? काय सांगायचं होतं? भोपे काय चाललंय हो तुमचं हल्ली? हा काय अशी अर्धवट कामं करताय? आजची कॉन्फरन्स कॅन्सल झालेली आहे. काय? मिस्टर शहांनीच ती पोस्टपोन केली. मी भोपेंना सांगितलं होतं अपडेट करायला, त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला. भोपे तुमच्यामुळे सगळ्यांची केवढी धावपळ झाली. काय करताय तुम्ही भोपे? का नाही सांगितलं? सर पण तुम्ही कधी मला एक शब्द बोलू नका. तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हेच चुकलं माझं. हे बघा यापुढे मी स्वतः पर्सनली तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट करेन. ओके? माझ्या एम्प्लॉईजना त्रास झालेला मला अजिबात खपत नाही. भोपे माफी मागा. मी नाही तर मग काय मी? चूक तुम्ही केली आहे, तुम्ही नाही सांगितलंय. तुमच्यामुळे या सगळ्यांना त्रास सहन करावा लागलाय. माफी मागा. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. सॉरी. हा ठीक आहे, काही हरकत नाही. हा पुढे परत अशी चूक करू नका. तुम्ही चला कामं करा. बाबा आई बरी आहे ना? हो झोपली आता. मेघा, मेघा, आले आले. ते जिजिंजर कुठे असतं का? जिजिंजर जिजिंजर
ते जिजिंजर काय असं जिजिंजर? हळू 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 हळू. उषा मावशी कानातलं काढ. हा ते जिंजर काय असतं? अगं जिंजर जिंजर आलं. हा याला जिंजर. एक मिनिट, ते कोयंदर काय? कोयंदर त्यांना कोरिएंडर म्हणायचंय का? हा हा हा. अगं कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. हाय का? आता आता कोथंबीरला कोथंबीर म्हणायची ना? हा, जीभ झाडली काय त्याची? काय काय बनवत असते काय माहित. बस कोणाशी बोलतायत त्या? काय चाललंय त्यांचं? तू थांब, मी बघून येतो. थांब, येतो बघून. बारा 1 इंच. हा 1 इंच. हे काय चाललंय कळेल का मला? आलं आलं 1 इंच टाकावे भाजीमध्ये असं सांगितलं त्या मोबाईल वालीनं. टाकते मी. तिने सांगितलं. हो, आणि मग तुम्ही हे स्वयंपाक करणार? तुम्हाला अजून पदार्थांची नावही माहिती नाही आणि तुम्ही स्वयंपाक करणार आहात? तर कोणीतरी काहीतरी नवीन शिकतंय तर तुमच्या का पोटात दुखते राजन भाऊ? नाही नाही, माझ्या पोटात दुखत नाहीये, कळलं का? पण हा स्वयंपाक खाऊन माझ्या पोटाला जो त्रास होणार आहे ना, त्याबद्दल काळजी घेतोय, बाकी काही नाही. हा ना. आता बघा, आता नवीन मसाला टाकून भाजी बनवते, असे बोट चाटून चाटून लोक खाणार आहे. तुम्ही बसा बघत. नाही, जेवण झाल्यावर बघेनच मी. है ना? हा, त्यापेक्षा स्वाभिमानाने नाही जेवणार असं बोला ना. पण ते नाही बोलणार तुम्ही. हा, माझ्या हातचं खायचं तर असतं, पण टोमणे पण द्यायचे असतात ना राजन भाऊ. बाप, भावा तुम्ही ते शांत बसा ना. बघ ना. तुला किती वेळा सांगू रे बाबा, मी मला नको कॉल करत जाऊस. मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. या पुढे जर फोन केलास ना तर मी सरळ पोलिसात जाईन. मेघा, का त्रास करून घेते? काय म्हणणं आहे तुझ्या त्या सत्यजितचं? अहो बाबा, त्याचं काहीच म्हणणं नाहीये. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. आला दिवस मजा करायची, काही जबाबदारी घ्यायची नाही. जाऊ दे, मला विषयच नकोय त्या माणसाचा. मेघा, बोलायचं नाहीये का माझ्याशी मिस ईशा? काय भोपे सर, सांगायचं ना कॉन्फरन्स कॅन्सल झाली आहे ते. खाल्लात ना सकाळी सकाळी सरांचा ओरडा? नाही, ओरडा म्हणजे तसा ओरडा नाही. ती समर सरांची प्रेम करण्याची पद्धत आहे. ओ, असली कसली पद्धत? आता काय, जशी त्यांची इच्छा. म्हणजे त्यांच्यानंतर ह्या ब्रांचचा हेड मी असावा अशीच जर त्यांची इच्छा असेल तर त्याला मी तरी काय करणार. म्हणजे माझ्यातलं कॅलिबर कसं त्यांनी असं ओळखलंय, त्यामुळे माझी छोटीशी जरी चूक झाली ना तरी सुद्धा ते मला कधी माफ करत नाही. हो, प्रेम प्रेम, अच्छा. अशी त्यांची प्रेम करण्याची वेगळी पद्धत आहे. तुमची प्रेम करण्याची पद्धत कशी आहे? सर, मला ना आता खूप काम आहे. काय सांगू परब, केवढी तयारी केली होती मी या कॉन्फरन्ससाठी. हो, अख्खी रात्र जागून काढली मेकअपसाठी, पण काय उपयोग, सगळं वाया गेलं. असं कसं वाया जाऊन देईन नीलम मॅडम? डोंट वरी, काहीही वाया जाऊन देणार नाही मी तुमचं. गप्प बसा भोपे. कॉन्फरन्स कॅन्सल झाल्याचं का नाही सांगितलं मला? कसं कळवणार तुम्हाला? कारण की मला माहिती होतं ना की तुम्ही कॉन्फरन्सची केवढी तरी तयारी केलेली असणार, आणि तीच कॉन्फरन्स कॅन्सल झाली आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला केवढा त्रास होईल. आणि जर तुम्हाला त्रास झाला तर मला त्रास होईल. भोपे सर, मग मला सांगायचं ना, म्हणजे मला झालेला त्रास बघून तुम्हाला त्रास झाला नसता. ओ परब, तुम्हाला काय काम धंदे आहेत की नाही?
कामाचं बघा जरा, कामाचं बघा. इकडे मी आहे ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतोय. माझ्या शब्दाखातर समर सर तुम्हाला काही बोलत नाही, नाहीतर तुम्हाला कधीच कामावरून काढून टाकलं असतं. कामाचं बघा जरा, कामाचं बघा. हो का? एवढाच तुमच्या शब्दाला मान आहे तर मग मगाशी समर सर का ओरडले तुम्हाला? नीलम मॅडम, आपण कोणावर चिडतो, आपण कोणावर रागावतो, कोणावर ओरडतो? कोणावर? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना त्याच्यावर. आता समर सर मला ओरडतात कारण की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ओ, समर सर माझ्यावर पण कधी कधी ओरडतात म्हणजे? कधी कधी मला तर रोज ओरडतात. तुमचं काय मध्ये? मिस मानसी, अहो उचला फोन, इनकमिंगला पैसे नाही पडत. तुम्ही इथे काय करताय? अहो तुम्हाला खूप मिस करत होतो म्हणून म्हटलं तुम्हाला भेटूनच घ्यावं. हो, भेटावंसं वाटतंय. चला या बाहेर माझ्या बरोबर. चला चला या. चला. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगितल्यावर कळेल? नो मानसीजी, असं चिडून बोलू नये. राग शरीराला हानिकारक असतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. आम्ही नाही जा. नाही, तुम्ही असे नाही ऐकणार. असं नाही तसं नाही, मी कसाच ऐकणार नाही. तुम्हाला खूप बोलावंसं वाटतंय ना माझ्याशी, खूप भेटावंसं वाटतंय ना मला. चला मग. चला चला. इकडे समर सरांकडे. समर सरांनी माझ्यासाठी स्थळ आणलं की नाही? मग चला आता त्यांनाच सगळं काय ते सांगा. चला. नाही नको. चला. नाही इथे हो चला. नाही. या या. अहो मला ओरडतील. सर ऍक्च्युली बाहेर सगळेजण मला म्हणत होते की तुम्ही माझ्यावर उगाच ओरडलात. हो? चल बोलो, कोण म्हणते असं? नाही नको नको. ओके, म्हणजे ठीक आहे. एक खरं तर कसं आहे की कॉन्फरन्स कॅन्सल झाली आहे हे तुम्ही मला स्टाफला सांगायला सांगितलंच नव्हतं. आता मलाच माहित नव्हतं तर मी त्यांना कसं काय सांगणार ना. मग काय म्हणणं आहे तुझं बोप्या? मी बाहेर जाऊन त्यांना सांगू? मी माफी मागू त्यांची? मी त्यांना सांगू माझं चुकलं? चल बाहेर जाऊ, त्यांना सांगू माझं चुकलं आणि त्या सगळ्यांसमोर तुझे पाय धरून माफी मागू. चल. नाही नको नको. नाही चल ना. नको नको, म्हणजे माझंच चुकलं, म्हणजे मीच चुकलंय. तुम्ही बरोबर आहात. मानसी, काय हो, काय झालं? सर हे इथे ऑफिस मध्ये येऊन सुद्धा मला त्रास देत आहेत. सतत कुठेतरी बाहेर जाऊया म्हणून माझ्या मागे लागलेत. यांना जरा तुमच्या भाषेत नीट समजावून सांगा ना सर. मी ऑफिसच्या वेळेत ऑफिसचंच काम करते. यांनी जर पुन्हा मला असा त्रास दिला ना तर मी बाबांना सांगेन यांच्याबद्दल. काय मनोहर, हे काय चाललंय? हे काय ऐकतोय मी? मी तुम्हाला किती चांगला मुलगा समजत होतो. आमच्या मिस मानसीने त्रास देताय तुम्ही. माझ्या आईबाबांना हे कळलं तर काय वाटेल त्यांना? तुमच्यामुळे माझं नाव खराब होतंय हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. सॉरी सर, पण आमचं लग्न ठरलंय सर. यांच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून मी यांना भेटायला येतो इथे सर. सर तुम्हीच सांगा, जर का आम्ही नाही भेटलो तर मग आम्हाला एकमेकांच्या आवडी निवडी कशा काय कळणार? इतर सगळ्या गोष्टी कशा काय कळणार सर? आम्ही एकमेकांना जाणून कसं काय घेणार? आणि हे सगळं नाही घडलं ना सर तर मग आमचा संसार सुखाचा कसा काय होणार? ऍक्च्युली करेक्ट आहे तुमचं. मिस मानसी यांचं करेक्ट आहे. हो अहो, तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही, तुमच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या नाहीत तर तुमचा संसार कसा होणार? जा तुम्ही यांच्याबरोबर फिरायला. आज माझ्याकडून तुम्हाला हाफ डे. जा, मजा करा, एन्जॉय.